सराव जर नसेल तर कोणत्याही संख्येची घनमूळ काढताना खूप वेळ लागतो. आज आपण कोणत्याही संख्येला पाहून त्या संख्येचं घनमूळ कशी काढायचे हे पाहूया. म्हणजे घनमूळ काढण्याची सर्वात सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 पासून 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची घन तुम्हाला आधी पाठ करावे लागतील. आता या ठिकाणी पहा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000. या पद्धतीनं 1 पासून 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची घन व्यवस्थितरित्या जर पाठ असेल तर तुम्हाला पटकन लक्षात येईल 3 चा घन किती होतो, 7 चा घन किती होतो, 9 चा घन किती होतो. आणि 1 पासून 10 पर्यंतच्या संख्यांची घन जर व्यवस्थित पाठ झाली त्यानंतर आपल्याला त्यांच्या आता 1 पासून 10 पर्यंत आपण संख्या घेतल्यात आणि नंतर आपण इकडे त्यांची घन केलेली आहे. मग आता या घनमूळ संख्या आहेत म्हणजे यांचा घन करायचं आहे आपल्याला आणि इकडे आपण त्यांचे घन केलेले आहेत. त्यांचा 3 वेळा गुणाकार केला, आलेला गुणाकार म्हणजे त्यांचा घन झाला, म्हणून यांना आपण घन संख्या म्हणूया. या घनमूळ संख्या झाल्या. यांच्या एकक स्थानामध्ये आपल्याला विशिष्ट संबंध या ठिकाणी पाहायला मिळेल. व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर आता लक्षात घ्या, अशी कोणतीही संख्या तुम्ही घेतली की जिच्या एकक स्थानी 1 आहे आणि तिचा जर तुम्ही घन केला तर घन केल्यानंतर सुद्धा त्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला 1 हाच अंक मिळणार आहे. त्यानंतर आता संख्या जर 4 असेल किंवा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे आणि तिचा आपण घन केला तर घन केल्यानंतर मिळणारी घन संख्या जी असेल तिचं पण एकक स्थानी 4 हाच अंक आपल्याला मिळणार आहे. आणि हा सगळा संबंध आपण या ठिकाणी या टेबल मध्ये मी दाखवलाय. पहा, घनमूळ संख्येचे एकक स्थान आणि घनसंख्येचे एकक स्थान यांच्यात आपल्याला काय पाहायला मिळत आहे तर जर घनमूळ संख्येचे एकक स्थान जर 1 असेल तर त्या संख्येचा घन केल्यानंतर एकक स्थानी आपल्याला 1 हाच अंक मिळेल. त्याच पद्धतीनं कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे आणि तिचा घन केल्यास आपल्याला एकक स्थानी तिच्या घनसंख्येच्या एकक स्थानी 4च अंक मिळेल. जर कोणत्याही 2 अंकी किंवा 3 अंकी संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे, तिचा आपण घन केला, घन केल्यानंतर येणारी जी घनसंख्या आहे तिच्या पण एकक स्थानी 5च असेल. आणि त्याच पद्धतीनं 6 जर असेल तर घनसंख्येच्या एकक स्थानी 6, संख्येच्या एकक स्थानी 9 असताना घनसंख्येच्या एकक स्थानी 9, 0 असताना 0 पाहायला मिळाले. आणि याला अपवाद आपल्याला 4 संख्या मिळतील. जर एखाद्या संख्या आपण अशी एखादी संख्या घेतली की जिच्या एकक स्थानी 2 आहे आणि तिचा आपण घन केला तर त्या घनसंख्येच्या एकक स्थानी 8 हा अंक येईल. आणि या उलट जर एखादी संख्या अशी घेतली की जिच्या एकक स्थानी 8 हा अंक आहे आणि तिचा घन केला तर आपल्याला घनसंख्येच्या एकक स्थानी 2 पाहायला मिळेल. याचा अर्थ संख्या आपण एकक स्थानी 2 असणारी घेतली घन केला तर 8 आणि संख्या आपण अशी घेतली की एकक स्थानी 8 आहे आणि घन केला तर एकक स्थानी घनसंख्येच्या एकक स्थानी 2 येईल. आणि अशाच पद्धतीचा संबंध 3 आणि 7 च्या संदर्भात आहे. संख्येच्या एकक स्थानी 3 असेल तर घनसंख्येच्या 7 असतो, संख्येच्या एकक स्थानी 7 असेल तर घनसंख्येच्या 3 येतो. आणि इथं 2 आणि 8 च्या संदर्भात पुन्हा तेच पाहायला मिळत आहे. तर 2 चा घन 8 होतो आणि 8 चा घन 512, म्हणजे इथे एकक स्थानी 8 आहे, घनसंख्येच्या एकक स्थानी 2 आले. आणि 5 असताना 5, 6 असताना 6, 9 असताना 9, 0 असताना 0, 1 असताना 1 आणि 4 असताना 4. तर ह्या गोष्टीला पण आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आता कुठलीही संख्या जर आपल्याला दिली असेल तर आपण तिचं केवळ ती संख्या पाहून तिचं घनमूळ काढणार आहोत. उदाहरणार्थ पहा, 29,791 या संख्येला आपण 2 गटामध्ये विभाजित करूया. 2 गट करताना या संख्येचे उजवीकडून डावीकडे या पद्धतीने गट पाडायचे. उजवीकडून डावीकडे पहिला गट हा नेहमी आपल्याला 3 अंकी संख्येचा घ्यायचा आहे आणि दुसरा गट कधी कधी 2 अंकी संख्यांचा होईल तर कधी कधी 3 अंकी संख्यांचा होईल. आता ही 2 गट आपण पाडलेली आहेत. उजवीकडून डावीकडे 3 अंकी संख्यांचा हा गट झाला
आणि त्यानंतर 2 अंकी संख्यांचा हा गट झाला. आता या ठिकाणी या गटामध्ये एकक स्थानी आलेली संख्या 1 आहे, म्हणजे ही घनसंख्या आहे, हिचं एकक स्थान 1 आहे, याचा अर्थ घनमुळाचं एकक स्थान पण 1च असायला पाहिजे. म्हणून आपल्या या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी 1 हा अंक येईल, म्हणून आपण इथे 1 लिहूया. त्यानंतर आता या घनमुळाचा दशक स्थानचा अंक आपल्याला काढायचा आहे. दशक स्थानचा अंक काढताना हा दुसरा गट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. इथं आलेली संख्या 29 आहे. 29 पेक्षा लहान संख्या अशी शोधायची की जिचं घनमूळ निघतं. आता 29 पेक्षा लहान असणारी संख्या जिचं घनमूळ निघतं ती 27. 27 चे घनमूळ 3 आहे. मग लक्षात घ्या, यापेक्षा लहान असणारी अशी संख्या की जिचं घनमूळ निघतं ती आहे 27 आणि घनमूळ आहे 3. तर आपण घनमूळ घेणार आहोत. इथं 3 हा आपल्या घनमुळाचा दशक स्थानचा अंक, म्हणजे याचा अर्थ 29,791 या संख्येचं घनमूळ 31 होईल. तर पहा, त्यानंतर आपण पुढच्या संख्या घेऊया. या ठिकाणी पहा 13,824. तर ठराविक पद्धतीने आता उजवीकडून डावीकडे 3 अंकी संख्यांचा एक गट आणि उरलेल्या संख्यांचा दुसरा गट. कधी कधी हा गट 2 अंकांचा असेल तर कधी हा 3 अंकांचा असेल. आता या ठिकाणी एकक स्थानी 4 आले. आता ही घनसंख्या आहे, हिचं घनमूळ काढायचं आहे. हिचं एकक स्थान 4 आहे, तर घनमुळाचं पण काय असेल 4च, म्हणून आपण इथं अंक 4 घेणार. आता त्यानंतर दशक स्थानचा अंक शोधताना 13 पेक्षा लहान संख्या जिचं घनमूळ निघतं अशी कोणती आहे 8 आणि तिचं घनमूळ 2, म्हणून आपण इथं दशक स्थानचा अंक 2 घेणार. म्हणजे याचा अर्थ 13,824 चे घनमूळ 13,824 चे घनमूळ 24 होईल. त्याच पद्धतीनं पुढची संख्या बघा, त्याचे 2 गट आपण तयार केले. इथं एकक स्थानी घनाच्या एकक स्थानी काय आलेलं आहे 5. मग घनमुळाचं पण एकक स्थान काय होईल 5. इथं 5 लिहूया. आणि दशक स्थानचा अंक कसा निघेल, 91 पेक्षा लहान संख्या जिचं घनमूळ निघतं ते आहे 64 आणि 64चं घनमूळ 4, म्हणून इथं 4, म्हणजे या संख्येचं घनमूळ 45. त्यानंतर पुढची संख्या, आता ही संख्या 6 अंकी आहे. याचे 2 गट तयार होतील 3-3 अंकांचे. या आधीच्या संख्यांमध्ये उजव्या बाजूला 3 अंकांचा एक गट आणि डावीकडे 2 अंकांचा एक गट मिळत होता. आता इथं 3 अंकांचे 2 गट होत आहे, काही हरकत नाही, आपल्याला याचा पण घनमूळ त्याच पद्धतीने काढता येईल. आता पहा, एकक स्थानचा अंक 6, मग घनमुळाचं एकक स्थान पण काय असायला पाहिजे 6च, म्हणून इथं आपण 6 घेऊया. आता दशक स्थानचा अंक आपल्याला या गटावरनं ठरवायचा असतो. यापेक्षा लहान संख्या जिचं घनमूळ निघतं ती शोधायची 438. यापेक्षा लहान असणारी संख्या जिचं घनमूळ निघतं 343 आहे, तिचं घनमूळ किती 7, म्हणून या संख्येचं आता 343 चे घनमूळ 7, म्हणून दशक स्थानचा अंक आपण 7 घेणार आहोत, म्हणजे या संख्येचं घनमूळ झालं 76. त्याच पद्धतीने आता पुढची संख्या देखील 6 अंकी आहे, तर याचे पण 2 गट तसेच होतील. 2 गट आपण केलेले आहेत. एकक स्थानी अंक 9 आला, मग घनमुळाच्या एकक स्थानी देखील काय येणार आहे 9 हा अंक येईल. आणि दशक स्थानचा अंक घनमुळाच्या दशक स्थानचा अंक शोधताना 970 पेक्षा लहान असणारी संख्या जिचं घनमूळ निघतं ती आहे 729 आणि तिचं घनमूळ 9 आहे. बघा, 970 पेक्षा लहान संख्या 729 जिचं घनमूळ निघतं आणि घनमूळ आहे 9 देखील, म्हणून आपण घेणार आहोत दशक, म्हणजे या संख्येचं घनमूळ 99. त्याच पद्धतीने आता पुढच्या संख्येची घनमूळ आपण घेऊया. इथं 3 अंकांचा गट आणि हा दुसरा गट. आता एकक स्थानी काय आहे 8. एकक स्थानी आता घनसंख्येचं एकक स्थान 8 आहे, म्हणजे घनमुळाचं काय होईल 2, म्हणून इथं आपण 2 घेऊया. या संख्या घनसंख्या आहेत ज्यांची घनमूळ आपण समोर लिहितोय, म्हणून घनसंख्येचं एकक स्थान जर 8 असेल तर घनमुळाचं 2 असतं, म्हणून इथं 2 आले. आता 140 पेक्षा लहान संख्या जिचं घनमूळ निघतं 125, तिचं घनमूळ 5, म्हणून
दशक स्थानचा अंक 5 होईल, म्हणजे या संख्येचं घनमूळ 52. त्याच पद्धतीने पुढे दिलेल्या बघा, आता पुन्हा आपण 2 गट तयार केले. आता इथं घनसंख्येच्या एकक स्थानी 2 आले तर घनमुळाच्या काय आले पाहिजे 8, म्हणून इथं अंक आपण 8 घेऊया. आणि आता दुसरा गट 314, यापेक्षा लहान असणारी संख्या जिचं घनमूळ इथं 216 आणि तिचं घनमूळ 6, आणि म्हणून दशक स्थानचा अंक 6 होईल, म्हणजे या संख्येचं घनमूळ 68. त्याच पद्धतीने आता 503 हा एक गट आणि 658 चा दुसरा गट. एकक स्थानी 3 आहे, याचा अर्थ घनमुळाचं एकक स्थान 7, आणि 658 यापेक्षा लहान असणारी जिचं घनमूळ इथं अशी संख्या 512 आणि तिचं घनमूळ आहे 8, म्हणून दशक स्थानचा अंक 8. आणि इथं पण आता 3 अंकांचे 2 गट. एकक स्थानी 7 आला म्हणजे घनमुळाच्या एकक स्थानी 3, आणि 250 पेक्षा लहान संख्या 216 तिचं घनमूळ 6, म्हणून दशक स्थानचा अंक होईल 6. तर पहा, या सर्व संख्यांची घनमूळ आपण सहज पद्धतीनं केवळ संख्या पाहून हे केलेलं आहे. जर तुम्ही या पद्धतीनं काही संख्या घेऊन चांगल्या पद्धतीत सराव केला तर नुसती संख्या पाहिल्याबरोबर तुम्हाला तिचं घनमूळ सांगता येईल. याच पद्धतीत आपण सक्सेस की या YouTube चॅनलवर संख्यांची वर्गमूळ आणि घन काढण्याच्या सोप्या पद्धती दिलेल्या आहेत. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट बॉक्स मध्ये लिहा. जर तुम्हाला आवडले तर तुमच्या मित्रांना शेअर करा.